आपण ऐकत आहोत सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा कमल भाग 3। गंगाधर रावांच्या निधनाच्या बातमीने कमलच्या मनात विलक्षण खळबळ उडाली। ज्या एका बांधाने तिने मनातल्या इच्छांना आजवर मर्यादा घातल्या होत्या तो बांधच एका क्षणात कोसळला, नाहीसा झाला। इतके दिवस मनात कोंडून ठेवलेल्या इच्छांना परत भरती यायला लागली, कारण पत्र वाचताच तिच्या मनात पहिला कोणता विचार आला असेल तर तो हाच होता की आता आपल्या मार्गातला शेवटचा अडथळा दूर झाला। आल्यानंतर जयंत काय विचारणार हे तिला माहीत होते आणि मनातल्या मनात का होईना तिचा अर्धवट रुकार दिला गेलाही होता। जयंत आला आणि त्याला पाहताच कमलला केवढा धक्का बसला। केवळ 7-8 महिन्यात त्याच्यात किती विलक्षण बदल झाला होता। केस विरळ झाले होते, जरासे मागेही गेले होते, डोळे खोल गेले होते आणि त्यांचा रंगही जरा गडद झाल्यासारखा वाटत होता आणि दातांनी मधून मधून नखे कुरतडायची त्याला एक नवीनच सवय लागलेली दिसत होती। पण हे आश्चर्य आणि हा विस्मय तेव्हाच ओसरून गेला। आपल्या आजारी आणि जरा विचित्र अशा वडिलांच्या सहवासात काळजीच्या आणि भीतीच्या प्रखर ताणाखाली त्याने एकट्याने काढलेले दिवस तिला आठवले। त्या मनस्तापाच्या या खुणा होत्या। तिला वाटले त्याच्याबद्दलच्या प्रेमाने आणि आपुलकीने तिचे मन अगदी भरून आले। तो तिची इतके दिवस वाट पाहत होता, पण आपण त्याच्यासाठी किती उत्सुक झालो आहोत याची तिला अगदी या क्षणापर्यंत कल्पना नव्हती। तिच्या काकाकडच्यांना आणि खरे म्हणजे आईच्या व वडिलांच्या दोन्ही घरातल्या नातेवाईकांना गंगाधरराव ऐकून माहिती होते। त्यांची गडगंज संपत्ती आणि विक्षिप्त स्वभाव हे तर खासच माहीत होते। तेव्हा जयंताचे स्वागत अगदी उत्तम झाले। तो आता लक्षाधीशाचा वारस झाला होता। कमल त्याच्या घरी राहून आलेली तिलाच पुढे करण्यात आले। चहा आणि जरासे औपचारिक बोलणे झाल्यावर तो सरळ म्हणाला, कमल आणि मी जरा बाहेर जाऊन येणार आहोत। आणि यावरही घरात कोणी काही बोलले नाही। कमल, मी शेवटच्या पत्रात लिहिले होते की आता मी प्रत्यक्षच येणार आहे आणि तसा आलो आहे। आता कमलजवळ नकार द्यायला शब्दच नव्हते, तरीही ती म्हणाली, जयंत, शांतामामींनी मला राहून राहून बजावले होते, काही झाले तरी या घरात येऊ नकोस। माझी आता तयारी आहे, फक्त एकच सांगा, आपल्याला दुसरीकडे कोठे राहता नाही येणार का? त्याला तो प्रश्न आवडला नाही असे दिसले। कमल, आता त्या घरात काय राहिले? आई गेली, बाबा गेले आणि दुसरी ही एक गोष्ट आहे, बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवले आणि त्यात पहिली आणि महत्त्वाची अट अशी आहे की मी कायमचे त्याच घरात राहिले पाहिजे, तरच माझा त्यांच्या इस्टेटीवर हक्क राहील, नाहीतर मला काही मिळणार नाही। जयंत, ती आश्चर्याने म्हणाली, हे सारे त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला साजेसेच आहे आणि त्यांना आपल्या घराचा अभिमानही फार होता। त्या घराचे राहू दे, आता काय उत्तर देणार आहेस? ती गडबडली आणि जरा अजिजीच्या स्वरात म्हणाली, जयंत, आजची रात्र मला विचारायला वेळ द्या, उद्या सांगते। तिने वेळ मागून घेतला होता खरा, पण तिचे उत्तर केव्हाच ठरले होते। तिने होकार द्यायचे ठरवले होते, केवळ अगदी उतावळी दिसायला नको म्हणून हा जरासा विचाराचा देखावा होता। तिला माहीत होते की ही शेवटची संधी होती। यावेळी जर तिने नकार दिला तर जयंत परत तिच्याकडे येणार नव्हता। तो आधीच तिच्यासाठी कितीतरी दिवस थांबला होता। यापुढे थांबणे शक्य नव्हते किंवा तिची अट पुरी करण्यासाठी तो वडिलांची इस्टेट सोडून भिकारी होऊन बाहेर पडेल हेही अशक्य होते। ती काय अशी लावण्यवती रती लागून गेली होती तिच्यासाठी असा स्वार्थ त्याग करायला? नशिबाची परीक्षा पाहण्यात अर्थ नव्हता। तिने ही संधी पूर्वी 2दा गमावली होती, आता परत एकदा आणि कदाचित शेवटचीच ती संधी परत आली होती। एका बाजूला जयंतशी विवाह, स्वतःचे सुखी जीवन, घरच्यांना योग्य ती भरपूर मदत आणि दुसऱ्या बाजूस हे असे रखडणारे, कायमचे उपेक्षित, परावलंबी जीवन, कायमचे सरपटणारे, जमिनीवरून कधीही वर न चढणारे। दोन्हीतला विरोध इतका प्रखर होता की तिचा निर्णय जवळजवळ अपरिहार्य कोटीतलाच होता। ती शेवटी साध्या मानवी कोटीतलीच होती, पण एखादे लहान कुसळ सलावे तसा शांतामामीचा तो इशारा तिला सारखा टोचत होता, काही कर पण या घरात येऊ नकोस। पण ती मनाचे समाधान करीत होती। शांतामामींनी गंगाधरराव म्हणजेच घर हे समीकरण मनात बांधलेले होते।
गंगाधरराव इतक्या तडकाफडकी जातील ही शांतामामींना काय कल्पना असणार. आता गंगाधरराव नाहीत तेव्हा लाक्षणिक अर्थाने शांतामामीची अट पुरी झाली आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच तिने ही बातमी प्रथम आईला सांगितली. त्या माऊलीचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला. बातमी घरभर पसरली. सोन्याच्या स्ट्राईकच्या बातमीने कपटाच्या किमतीच्या शेअर्सचा भाव जसा पाहता पाहता वाढतो तसा कमल, तिची आई व तिची भावंडे यांचा मान घरात वाटला. कमलला तर त्या दांभिकपणाची शिसारीच आली आणि हसते परहसते ती बातमी जयंतपर्यंत पोहोचविण्यात आली. तो कमलच्या आईला म्हणाला, आत्याबाई, दोन्ही घरच्या मोठ्या तुम्हीच आहात. तुम्हीच काय ते सारे ठरवा. माझ्याकडून मी एकटा तेवढा आदल्या दिवशी हजर राहीन. बाबांचे नातेवाईक कोण आहेत, कुठे आहेत, मला तर काहीही माहीत नाही. तो जरासा अडखळला आणि पुढे घाईघाईने म्हणाला, आत्याबाई, मला तुमच्या घरच्या परिस्थितीची कल्पना आहे, तेव्हा त्या दृष्टीने काही काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका. जायच्या आधी कमल व जयंत पुन्हा एकदा बाहेर फिरायला निघाले होते. जयंतला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत होता. मला तू फार सुखी केले आहेस कमल, तो पुन्हा पुन्हा म्हणत होता. एक विलक्षण असा सुटकेचा भाव त्याच्या शब्दात दिसत होता. त्याच्या स्वतःच्या आनंदाच्या नादात त्याच्या लक्षात आले नाही की कमल जराशी अबोलच आहे. तिची कळी हवी तशी खुललेली नाही. कमल, बाबा होते तोवर जरा तरी आधार होता, पण एकदा सगळी माणसे गेली आणि मी जेव्हा त्या घरात एकटा राहिलो तेव्हा एकटेपणा म्हणजे काय हे खरे जाणवले. त्या घरात मी लहानाचा मोठा झालो आहे. तिथे माझ्या अनेक आठवणी गुंतल्या आहेत. मला एकट्याला जर तिथे उदास वाटले तर कळू शकेल, पण मी भीत होतो. हा भीतीचा वारसा कशाचा होता? मी वर माझ्या खोलीत दार गच्च लावून बसलेलो असायचो आणि खाली काही ना काहीतरी चाललेले असायचे. एखादी चोर पावलांची हालचाल, एखादी हलकेच केलेली दारांची उघडझाप, एखाद्या वेळी फर्निचर हलकेच सरकवल्याचा आवाज. कमल, मी अगदी वेडा व्हायच्या बेतात आलो होतो. एखाद्या वेळी वाटायचे खोलीचे दार थाट दिशी उघडावे आणि खालच्या अंधाराला ओरडून विचारावे, खाली आहे तरी कोण, हवंय तरी काय तुम्हाला? आणि तेच बरे केले. हा जो एक प्रकारचा अस्वस्थपणा साऱ्या घरभर थैमान घालीत होता तो हळूहळू शांत झाला. हे जे काही तिथे वावरत होते ते हळूहळू निघून गेले किंवा विसावले किंवा काहीही म्हण. घरात शांतता झाली एवढे खरे. आणि याच वेळी मला हे अटीचे लफडे समजले. घरच सोडून कुठेतरी जावे असा विचार मनात आला होता आणि म्हणून मी आमच्या वकिलांना भेटलो आणि त्यांनी ही विलक्षण अट सांगितली. जयंत दुसऱ्या दिवशी गेला. कमल आता सर्वांच्या आदराचा मध्यबिंदू झाली होती. पोरीने नशीब काढले हो, ही तर नेहमीचीच टीका झाली होती. तिचे इतर नातेवाईक, अनंता, सारेजण जमले. चर्चा सुरू झाल्या. जणू काही तिने जयंताला हो असे म्हणताच एक यंत्रच सुरू झाले होते. आता तिच्या हाती काहीही नव्हते. सारे काही जणू आपोआप होत असल्यासारखे घडत होते. कोणीतरी सुज्ञपणाने जयंतला थोडेसे पैसे पाठविण्याची सूचना केली असावी, कारण कपडे खरीदणे चालू होते. कार्यालयाची, अक्षतांची, पत्रिकांची, जेवणाच्या पानांची, दागिन्यांची सारखी चर्चा चालली होती. खरे म्हणजे तिच्या भोवती साऱ्यांचा पिंगा चालला होता, पण ती एखाद्या उत्सव मूर्तीसारखी निर्विकारच होती. आपण इतर सर्वजण गरिबीत राहणार म्हणूनही हा उदासपणा असेल. एकटीचे स्वातंत्र्य संपले याचा खेदही वाटत असेल. तिलाच आपल्या मनातले विचार नीटसे समजत नव्हते, पण शेवटी तिने मनाचे समाधान केले. फासा तर टाकला आहे, पाहूया काय दान पडते ते. 20-25 दिवस वाऱ्यासारखे गेले आणि एक सकाळी तिचा व जयंताचा विवाह साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी ती जयंतबरोबर तिच्या नव्या हक्काच्या घरी जायला निघाली. कमल जयंतच्या आयुष्याशी एकरूप झाली. शारीरिक व आर्थिक दृष्टीने ती संपूर्ण सुखी होती. मनाचा एक कोपरा मात्र अलिप्त होता. एका बाजूने परीक्षकासारखा प्रसंगाचे निरीक्षण करीत होता. जणू त्याने आपला निर्णय राखून ठेवला होता. जणू त्याच्या सर्व शंकांचे निरसन झालेच नव्हते. शंका तर होत्याच, काही आश्चर्यही होती. जयंतमध्ये झालेला आमूलाग्र बदल नुसत्या दिसण्यातच नाही तर स्वभावात आणि सवयीत सुद्धा. त्याचा बुजरेपणा पार गेला होता. तिथे आता अधिकाराची धार आली होती. पूर्वीचे तिला आठवत होते. जेवताना तो कधी चारी ठाव पोटभर जेवत नसे. कदाचित गंगाधरराव समोर असताना त्याला ते शक्यही झाले नसेल. आता त्याच्या अगदी उलट स्थिती होती. तेलकट, तुपट,
खमंग पदार्थ त्याला विलक्षण आवडत होते असे दिसले. त्यांच्या विवाहानंतरच्या महिन्याभरातच तो चांगला सुधारला होता. एखाद्या वेळी कमलला भीतीही वाटायची की यांनी जर आपली जीभ वेळीच आवरली नाही तर हे लवकरच चांगले गरगरीत लठ्ठ दिसायला लागतील. कपड्यांची त्याची पूर्वीची टापटीप गेली होती. त्या जागी आता जरासा गलथानपणा आला होता. तिने आटोकाट प्रयत्न करूनही त्याच्यात काही व्यवस्थितपणा आणणे तिला जमले नाही आणि नाआवडत्या गोष्टीची चर्चा केली की त्याला राग येतो हे पाहून नाईलाजाने तिने तो प्रयत्न सोडून दिला. त्याला लागलेली नखे कुरतडायची सवय काही केल्या सुटली नाही. वडिलांच्या आठवणीची ही नकळत केलेली नक्कल असावी असा तिने तर्क बांधला. तरीही तिला ती सवय मुळीच आवडत नव्हती. पण तिथेही तिचे सारे प्रयत्न फिके पडले. एका बाबतीत मात्र तिने त्याला यशस्वी विरोध केला. खालच्या मजल्यावरची गंगाधररावांची खोली वापरात आणून ती त्यांची सिटिंग रूम करावी असे तो म्हणत होता. त्याच्या सूचनेला मात्र तिने ठाम निर्धाराने विरोध केला. केवळ त्या विचारानेच ती घामाघूम झाली होती, गोरी मोरी झाली होती. त्याने तो नाद लवकर सोडला नाही. पण दरवेळी तिची होणारी अवस्था पाहून शेवटी त्याने माघार घेतली. असे हे आयुष्य ती एकीकडे स्वतः जगत होती आणि दुसरीकडे स्वतःचे अलिप्तपणाने निरीक्षणही करीत होती. दिवस जात होते. पाहता पाहता लग्नाला वर्ष झाले. आयुष्याचा एक ठरीव साचा झाला होता. उत्कटता कायमची टिकूच शकत नव्हती. तसे झाले तर ती उत्कटता राहणार नाही. तोच सामान्य अनुभव होईल. तेव्हा ती आपले आयुष्य जगत होती. तशी सुखात होती, समाधानात होती. पण मनाचा तो शंखेखोर हट्टी कोपरा तो मात्र अजूनही बाजूलाच उभा होता. अजूनही तिचे आयुष्य पाहत होता. आणि एका सकाळी तिला कळले की आपल्याला दिवस गेले आहेत. जयंतही या बातमीने गोंधळला. काही क्षण तिला अगदी पहिल्या आठवणीतला जयंत त्याच्या चर्येवर दिसला. पण याचीही नवलाई आठवड्याभरातच गेली. तिच्या मनाला आता एक नवीन चाळा मिळाला. शरीरात कणाकणांनी एक नवा जीव आकार घेत होता. एक नवे अस्तित्व घडवले जात होते. ही अनुभूती इतकी विलक्षण होती की तिची सारी काया रोमांचित होऊन जात होती. या नवलात ती इतकी गुंग झाली की जयंतवर तिचे पूर्वी इतके लक्ष राहीनासे झाले. तिच्या प्रेमात एक वाटेकरी आला होता. मातृत्वाच्या मनाने गौरव केला तरी शरीराचे कष्ट हे आलेच. 6व्या महिन्यापासून तिला इतका त्रास व्हायला लागला की घरातली कामे रेटणे मुश्किल झाले. घरात गडी माणसे ठेवली पण तिला केवळ विश्रांतीचीच नाही तर काळजीचीही आवश्यकता होती. आणि मग शेवटी दोघांचीही मनापासून इच्छा नसताना बाळंतपणासाठी ती आईकडे आली. तिला पोचवायला जयंत आला होता. त्याची पाठ फिरली आणि तिच्या मनात सारखे त्याचे विचार सुरू झाले. डिलिव्हरीनंतर 4 महिन्यांनी ती परत घरी जाणार होती. तोपर्यंत म्हणजे जवळजवळ 7 महिने तो तिकडे एकटाच राहणार होता आणि तिला त्याची काळजी वाटायला लागली होती. नेमाने पत्र लिहा बरे का, तिने त्याला बजावून सांगितले होते. तिच्याकडून अगदी नियमितपणे पत्रे जात राहिली. पहिल्या महिन्याभरानंतर त्याच्याकडून पत्रासंबंधी हेळसांड होऊ लागली. दोनदा आठवण केल्यावर मग त्याचे एखादे छोटेसे पत्र यायचे. तिच्या मनातली काळजी कमी न होता जसजसे दिवस भरत आले तसतसा तिचा त्रास वाढतच गेला. शेवटचे 15 दिवस तर अगदी जीव नकोसा झाला होता. स्वतःशिवाय इतर कशाचा विचार करायला तिला सुचलेच नाही. शेवटी एका मध्यरात्री असह्य वेदनानंतर ती प्रसूत झाली. मुलगा झाला आणि ती समाधानाने झोपली, कृतकृत्य झाल्यासारखी. जयंतला तार गेली. 5-6 दिवसांनी रजा घेऊन तो आला व बारसे होईपर्यंत थांबला. मुलाचे नाव मधुकर ठेवले. माणसाची वर्दळ व मुलाचे कौतुक यात त्या दोघांचे एकांतात बोलणे असे झालेच नाही. त्यानंतर त्याला काही यायला झाले नाही. कमलने 2-3दा त्याला अर्जवाने बोलावले पण त्याला यायला काही जमलेच नाही. मुलाच्या देवी काढून झाल्या. माहेरचे सर्व काही आटोपले. मधुकर 4 महिन्यांचा झाला आणि अनंताची सोबत घेऊन कमल आपल्या घरी निघाली. संध्याकाळची वेळ होती. मागे याच वेळेस तिने गंगाधररावांच्या घरात प्रथम प्रवेश केला होता. त्यावेळची आणि आत्ताची तिची परिस्थिती यात केवढा तरी जमीन आसमानचा फरक होता. ती आता त्या घरात मालकीन म्हणून येत होती. मनाचा तो अलिप्त कोपरा, आसपासच्या सर्व घटनांचे निर्विकारपणे मोजमाप करणारा तो कोपरा. आत्ताच्या पुनरागमनाच्या आनंदात, घरच्या ओढीत कमल ते विसरली होती. टीकेचा तो अंकुश तात्पुरता तरी विसावला होता. स्टेशनवर जयंत आला नव्हता. त्याला कदाचित आपले पत्र वेळेवर मिळाले नसेल. कमलने मनातल्या मनात विचार केला व घरची वाट धरली. दारात जयंत तिची वाट पाहत उभा होता.
लांबूनच तो कमलला दिसला आणि क्षणभर तिच्या मनाची विलक्षण चलबिचल झाली. विजेच्या वेगाने तिचे मन एकदम भूतकाळात गेले आणि मागचा असाच एक प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर प्रखरपणे उभा राहिला. ती प्रथम इथे आली होती आणि गंगाधरराव दारात उभे होते. एखाद्या कुळिष्टकासारखी ती आठवण तिने मनातून झटकून टाकली. दूरवरून आपल्याला जयंत व गंगाधरराव यांच्यातील काही साम्य भावामुळे जरासे फसल्यासारखे झाले असले पाहिजे, तिने मनाचे समाधान केले. पण शरीरावर अस्वस्थतेची एक बारीक शहार उमटलीच. कमल व अनंताजवळ येताच मागे सरकून जयंताने त्यांना वाट करून दिली व तो त्यांच्या मागोमाग आत आला आणि आत्ता कमलने त्याच्याकडे नीट पाहिले. क्षणभर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. केवळ 4च महिन्यात त्याच्यात केवढा बदल झाला होता. शरीर सुटले होते. अगदी लठ्ठ माणसात गणना होण्या इतके त्याची उंची मुळात फारशी नव्हतीच. आता तो जाडीमुळे खराच खुजा वाटू लागला होता. चेहराही रुंद झाला होता आणि त्यात आता त्याचे डोळे अगदी लहान वाटायला लागले होते. डोळ्यांचा रंगही खूप गडद झाला होता, अगदी काळाभोर वाटण्या इतका. हातावर, पंजावर आणि बोटांवरही मांसांचे थर आले होते आणि तो हाताची जाड बोटे आता एकमेकांवर चोळत होता. या कसा झाला प्रवास, त्याने विचारले. कमलच्या मनातला गोंधळ वाढतच होता. तिला जयंतचा चेहरा आणि त्याचा आवाज या दोन्हींनी खरोखर अस्वस्थ केले होते. चांगला झाला, काही त्रास दिला नाही बाळाने. एवढेच बोलून ती आत गेली. तिला आतल्या आत कालवा झाल्यासारखे वाटत होते. डोळे चुरचुरायला लागले होते. आपल्याला आता रडू येणार आहे असे तिला वाटत होते. अपेक्षा काय होती आणि घडत काय होते. ती संध्याकाळ अनंता तिच्या घरी राहिला. अनंता मूळचा अबोल होता. त्यात लोकांकडे राहावे लागल्याने तो आणखीच सांभाळून वागायला शिकला होता. कमल थोड्या मोठ्यांच्या घरी पडली आहे, अशा मोठ्या लोकांच्या काही तऱ्हेवाईक सवयी असणारच असे त्याला वाटत होते. जयंताच्या वागण्यात त्याला जरा काही नवल करण्यासारखे वाटले असले तर ते त्याने आपल्या मनातच ठेवले. इथे तो काही बोलणे अशक्यच होते. सकाळी उठताच तो निघाला. औपचारिक 2 वाक्यांखेरीज जयंत त्याच्याशी एक अक्षरही बोलला नव्हता. मनात असूनही कमल त्याला 2 दिवस राहा असे सांगायला धजले नाही. त्याने जास्त राहावे अशी जयंतची इच्छा नाही हे इतके उघड दिसत होते की काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा अनंता निघाला. कमलचा जीव कासावीस होत होता. आपल्याला काय होत आहे हे तिला कळत नव्हते. काहीतरी भयंकर होणार आहे आणि ते टाळायचे असेल तर आत्ताच काहीतरी जालीम उपाय करायला हवा असले काहीतरी असंबद्ध विचार तिच्या मनात येत होते. अनंताला पोचवायला जयंत दारापर्यंत आला आणि कमल मोठ्या रस्त्यापर्यंत आली. गोंधळलेल्या नजरेने अनंताने कमलचा निरोप घेतला. कमल, मी जातो हं, पत्र लिहित जाईन. हो अनंता. कमलचा आवाज एकदम सदगदित झाला होता. 1-2 सेकंद अनंता घुटमळला, पण शेवटी त्याच्या मनाचा धीर झाला नाही. एक हात निश्चितपणे उचलून त्याने कमलचा निरोप घेतला आणि मग पाठ फिरून तो झपाझप चालायला लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कमल किती वेळ तरी तशीच उभी राहिली होती. रस्त्याला वळण आहे. वळणावरून अनंता दिसेनासा झाला आणि मग कमल तिच्या घराकडे परतली. ती परत आली तेव्हा जयंत दारात नव्हता. 2 पावलांवरच थांबली. अगदी एखादा धक्का बसल्यासारखी थांबली. गंगाधररावांच्या खोलीचे दार उघडे होते. तिच्या सर्व शरीरातून एक विलक्षण तीव्र अशी संवेदना चमकून गेली आणि मग त्या खोलीतून जयंतचा आवाज आला. इकडे ये कमल, मी आत आहे. तिची पावले तिकडे वळेनातच त्या खोलीबद्दल तिच्या मनात विलक्षण राग होता, तिटकारा होता, भीती होती. आपण पुन्हा सांगून सुद्धा जयंताने ही खोली वापरायला शेवटी सुरुवात केलीच. पण का? हीच खोली का? अडखळणाऱ्या पावलांनी ती खोलीजवळ आली. आत आली. खोली तिला आठवत होती तशीच होती. त्यात एवढासा सुद्धा बदल झालेला नव्हता. 4ही बाजूंनी उभी असलेली पुस्तकांची कपाटे, खिडक्यांवरचे गर्द हिरवे पडदे, कोपऱ्यातली ती आराम खुर्ची आणि त्यात बसलेले. ती त्या पावलावरच अडखळली. डोळे फाडून कोपऱ्यातल्या आराम खुर्चीकडे पाहू लागली. त्या खुर्चीत होते तरी कोण? जयंतच असला पाहिजे, नाहीतर आपल्याला तरी वेड लागले असले पाहिजे. पण ते स्थूल शरीर आणि ते गबाळे कपडे, त्या काळ्याभोर बारीकशा लुकलुकत्या डोळ्यांची नजर आणि ते कुरतडून रक्ताळलेले बोटांचे पंजे. तुला आश्चर्य वाटलेसे दिसते कमल. तिकडून आवाज आला. तोच तो छद्मी, फसवा,
साखरी आवाज, गंगाधर राव. पण असे कसे होईल? असे होईलच कसे? तू बोलत नाहीस कमल. पुन्हा एकदा ती टोचणी. खोलीतला तो तिखट, उग्र, अनामिक दर्प तिच्या नाकात दरवळला. तिने मनाला कसे तरी आवरले आणि ती चाचरत म्हणाली, जयंत, या खोलीत का आलात? कारण ही माझी खोली आहे कमल. जयंत, असली जीवघेणी थट्टा करू नका. आराम खुर्चीतली ती व्यक्ती उठली, कमलकडे येऊ लागली आणि तो आकार पावला पावला गणिक जास्त जास्त स्पष्ट होऊ लागला. एक क्षणभर तिला अगदी गंगाधरराव समोर दिसल्यासारखे वाटले आणि काहीतरी ओरडत ती खोलीबाहेर धडपडत गेली. कमल, थांब. आता शंकाच नव्हती. हा आवाज तिने पूर्वी ऐकला होता, शांतामामीला धमकी देताना, जयंतला काही सांगताना. हा आवाज गंगाधररावांचा होता. गळ्याभोवती एखादी तात आवळल्यासारखी ती थांबली. कमल, मी तुला मागेच सांगितले होते, तू आपल्या पायांनी माझ्याकडे येणार आहेस. तशी तू आली आहेस. पण पण मी जयंतशी लग्न केले आहे. ती जवळजवळ किंचाळलीच, पण मागे वळून पाहायची तिची छाती झाली नाही. जयंत कुठे आहेत? माझे जयंत कुठे आहेत? मीच जयंत आहे. भयंकर आवाज, जहरी शब्द. नाही नाही, ते शक्य नाही. किंचाळीच्या कडेवर वेड. शक्य आहे आणि खरेही आहे कमल. काही दिवस माझे नाव गंगाधर होते, आता काही दिवस ते जयंत राहणार आहे. नाही नाही, मी हे कधीच मानणार नाही. नाही, माझ्याकडे पहा कमल. नाही, मी त्याआधी प्राण देईन. ती किंचाळली आणि दाराकडे धावली आणि पुन्हा थांबली. तिचा बाळ मधुकर 4 महिन्यांचा. त्याचे काय? त्यालाही घेऊन जायला हवे. त्याला कशी सोडून जाणार? त्याच पावली ती धावत धावत तिच्या खोलीत गेली. कॉटवर शांत झोपलेल्या मधुकरला तिने उचलले आणि परत बाहेरच्या दाराकडे ती निघाली. त्या खोलीतून पुन्हा एकदा आवाज आला, सुटका इतकी सोपी नाही कमल. त्या शब्दांनी तिच्या पायांना आणखीच गती दिली. बाहेरचे दार 10 पावलांवर होते. नरकातून सुटका 10 पावलांवर होती. शहाण्यांचे जग, माणसांचे जग 10 पावलांवर होते. आणि मग ती पुन्हा एकदा आणि शेवटची थांबली, कारण त्या वाटेत काहीतरी होते. काहीतरी काळे, सावलीसारखे, 2-2.5 फूट उंचीचे, वाऱ्यासारखे हलणारे, सावलीसारखे सरकणारे. ते तिच्या वाटेवर बसले होते. तिची वाट अडवून बसले होते. बाहेरची वाट बंद झाली होती. ती बाहेर जाऊ शकत नव्हती. आणि आत्ताच अनंताने तिचा निरोप घेतला होता. बाहेरूनही कोणी येणार नव्हते. ती या घरात एकटी होती. एकटी नाही, ती आणि मधुकर. नाही, ती, मधुकर आणि आणखी कोणीतरी. बदलाच्या खुणा पूर्वी दिसल्या होत्या, पण तिने दुर्लक्ष केले होते. शांतामामीने सूचना दिली होती, पण ती या घरात आली होती. मनाचे समाधान झाले नव्हते, पण ती बेफिकीर राहिली होती. मगाशी वाटले होते अनंताबरोबर निघून जावे, पण ती परत आली होती या घराकडे, या घरातल्या जयंताकडे. पण जयंत नव्हताच इथे. कधीच नव्हता. होते फक्त गंगाधर राव. ती आणि ते, फक्त एकटेच्या एकटे. 25 वर्षांपूर्वी शांतामामी अशीच इथे आली होती आणि या चक्रात सापडली होती. केवळ मृत्यूच तिला सोडवू शकला होता. आणि आता तिची पाळी, कमलची पाळी, किती दिवस चालणार? हातातला मधुकर मोठा होईपर्यंत, त्याचे हे बीज मनुष्य रूपात येईपर्यंत, त्यांची जागा घेईपर्यंत कोण सांगणार? तिच्या मनातला शेवटचा आधार तुटला. ती पुरी असह्य झाली आणि मग सावकाश सावकाश वळली. खोलीच्या दारापाशी गंगाधरराव उभे होते. गंगाधरराव की जयंत? खरा फरक काहीच नव्हता. कोणाला सांगितले तर ते तिला वेड्यात काढतील. असे कधी घडते का ते सहानुभूतीने विचारतील. आणि जयंत किंवा गंगाधरराव उसने आपुलकीने म्हणेल, तुला भास होतात कमल, मनावर ताबा ठेव. तिला संताप येईल, तिरस्कार वाटेल, तिटकारा वाटेल, पण शेवटी ती असह्यच होती. ये कमल, मी कोणी काही राक्षस नाही, मी जयंत आहे. असे काय बरे वेड्यासारखे पाहतेस माझ्याकडे? जयंत तिच्याकडे काळजीने पाहत होता.
पण त्या काळ्याभोर डोळ्यात अगदी मागे एक क्रूर थट्टा होती. खरा प्रकार तिला माहिती होता हे त्याला माहीत होते आणि त्याला त्याची फिकीर नव्हती. चल कमल, तो जरासा अधीरतेने म्हणाला. आणि या नव्या आयुष्यात कमलने पहिले पाऊल टाकले. वर्षानुवर्ष चालायची ही वाट, त्यातले पहिले पाऊल. मृत्यूकडे नेणारी लाखो पावले, त्यातले पहिले पाऊल. कमल गंगाधररावांकडे गेली. माणसाला कशाचीही सवय होते. कमलने 1000 वेळा ऐकले होते, पण ते खोटे आहे. तिचे मन आक्रोश करीत होते. 4 भिंतींनी वेढलेल्या या नरकाच्या पिंजऱ्यात ती कोंडली गेली होती. गुडघ्या एवढ्या उंचीच्या धुरासारख्या सरकणाऱ्या सपाट सावल्या कोपऱ्या कोपऱ्यातून वावरत होत्या. आणि शिवाय गंगाधरराव नको, ते नाव नको. ते नाव वेडेवाकडे नेणारे होते. नाही, शिवाय जयंत होता. ते स्थूल शरीर, तो साखरी आवाज, ती रक्ताळलेली नखे आणि तिच्यावर सतत रोखलेले, अगदी मागच्या बाजूस मिस्किलपणे हसणारे काळे कुळकुळीत डोळे, चरबीच्या घड्यात जवळजवळ दिसेनाशी होणारी 2 बटणे. बाह्य रूपात तो जयंत होता, जरासा बदललेला म्हणा हवे तर. पण अंतर्यामी त्या स्थूल शरीरात खरोखर कोण किंवा काय वावरत होते? त्या काळ्या डोळ्यातून तिच्याकडे मिस्किलपणे कोण पाहत होते? कितीही नको म्हटले तरी विचार यायचाच. शरीरावर भीतीचा शहारा उठायचा. पोटात अगदी गलबलल्यासारखे व्हायचे. कारण ही साधी भीती नव्हती, त्यात तिरस्काराचा अंशही होता. जयंताशी तिचे पत्नीचे नाते होते आणि आज ना उद्या तो आपला हक्क गाजवायला आला तर मग ती काय करणार होती? एक वेळ अशी होती की तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. तिने आपले शरीर निःसंकोचपणे त्याच्या अधीन केले होते. त्याच्या सुखाशी तीही समरस झाली होती. पण ती वेळ भूतकाळात गेली होती. आता एखाद्या अविश्वसनीय स्वप्नासारखी वाटत होती. आत्ताच्या क्षणी तिला त्या स्थूल हातांची मिठी असह्य झाली असती. त्या लठ्ठ शरीराच्या जवळकीने तिचा जीव गुदमरला असता. पुढची सलगी जीवघेणी ठरली असती. मूल ताणे होते तोवर तिला दूर राहायला काहीतरी कारण होते. पण हे संरक्षण फार दिवस टिकणार नव्हते. सुरुवातीस काहीतरी जयंता काही अतिप्रसंग करणार नाही. मनातली शंका विसरून ती जरा मोकळेपणाने घरात वावरायला लागायची वाट पाहिल. किंवा मनातली शंका गेली तर असहाय्यपणे आपले दुर्दैव ती स्वीकारील, अशीही त्याची कल्पना असेल. आणि मग एका रात्री अचानकपणे तो तिच्या खोलीत येईल. घरातले काम करता करता ती बाळाकडे पाहत होती. घरात जिथे जाईल तिथे ती बाळाला बरोबर नेत असे. त्याला कोठेही एकट्या ठेवायला तिचे मन धजतच नसे. सारे घर झपाटलेले होते. तो केव्हा कोणाच्या प्रभावाखाली येईल याचा नेम नव्हता. शांतामामीने कदाचित एवढी काळजी घेतली नसेल. लहानसा जयंत एकटाच कोठेतरी स्वतःशी खेळत पडला असेल आणि कोपऱ्यातून एखादी लहानशी काळी कुट्ट सावली सरकत सरकत अगदी अलगद त्याच्यापाशी आली असेल आणि त्याच्यावर वाकून. हातातली वस्तू तशीच टाकून कमल धावत धावत बाळापाशी गेली आणि त्याला उचलून तिने घट्ट छातीशी धरले. त्याच्या गालांचे, मानाचे, हाताचे ती मटामटा मुके घेऊ लागली. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. सर्व शरीर थरथर कापत होते. वा, एकदम बरेच प्रेम आलेले दिसते आज. दारातून आवाज आला. कमल होती तशीच निश्चल उभी राहिली होती. मग तिने बाळाला सावकाश खाली ठेवले आणि ती आपल्या कामाला लागली. तिने दाराकडे वळूनही पाहिले नाही. कमल, जयंता आत येत म्हणाला, इकडे पहा. कमल त्याच्याकडे वळली. क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकून तिने मान खाली घातली आणि ती हलकेच म्हणाली, काय? तुला काहीच सांगायची जरुरी नाही, कारण तुला सगळे काही माहीत आहे. कपाटाला टेकून उभा राहत जयंता म्हणाला, माहेरून आल्यापासून मी तुझे वागणे पाहतो आहे. तुझ्या डोक्यात काय वेळ शिरले आहे मला माहीत नाही. तुझी समजूत घालण्याचा मी अनेक वार प्रयत्न केला आहे, पण तू आपला हट्ट काही सोडायला तयार नाहीस. यापुढे मी तसला काहीही प्रयत्न करणार नाही, समजलीस? आता यापुढे ही थेरं चालायची नाहीत. माझी पत्नी या नात्याने तू या घरात आली आहेस आणि त्याच नात्याने तू वागले पाहिजेस. जयंताच्या शब्दाशब्दागणिक कमलचे शरीर थिजून चालले होते. तो धमकी देत असला तरी त्याचा आवाज चढलेला नव्हता. त्याला राग आला असला तरी त्याचे शब्द संथपणे येत होते. एवढेच नाही तर त्यांच्यात उपहासाची किंचित छटाही होती. तिचे माथे भडकावून तिला संताप आणण्याचीही त्याची योजना असेल. गळावर माशाला खेळवावे तसा तो तिला शब्दांनी खेळवू पाहत असेल. तीक्ष्ण नखांच्या पंजांनी ही मखमल असेल.
मांजर उंदराला खेळवते तसला जीवघेणा खेळ. कमल जशी काही बोलली नाही तसा जयंत जरा आवाज चढवून म्हणाला, कमल, ऐकलेस ना मी काय म्हणत आहे ते? हो, ऐकले आहे, कमल खालच्या आवाजात म्हणाली. ती पुढे काहीतरी बोलेल अशी त्याची अपेक्षा असावी. काही क्षण गेल्यावर तोच अधीरपणाने म्हणाला, बस एवढेच? आणखी काही म्हणायचं नाही तुला? आणखी काय बोलू? मोठ्या प्रयासाने आपला राग आवरीत कमल म्हणाली. तिने स्वतःचा आवाजही चढवला नाही, त्याच्याकडे पाहिलेही नाही. मी रागवावे, आदळआपट करावी, त्याला दोष द्यावा, त्याच्यावर आरोप करावेत, जीवाची उलघाल करून घ्यावी अशी त्याची इच्छा आहे का? ती मनाशी विचार करीत होती. मग मी त्याला ते समाधान कधीच देणार नाही. तिच्या धम्मपणापुढे शेवटी त्याने माघार घेतली. तुझ्या वागण्यात बदल होण्याची मी 1-2 दिवस वाट पाहीन, तो म्हणाला. आणि मग धमकीला धार येण्यासाठी काहीतरी वेळ थांबून, आणि मग मला काय करायचे ते मी करीन. तो स्वयंपाकघराबाहेर गेला. कमलच्या आखडलेल्या नसा हळूहळू सैल पडल्या. शरीरावर इतका वेळ ताबा ठेवला होता तो आता ढासळला आणि नखापासून मस्तकापर्यंत तिचे सर्व शरीर थरथर कापायला लागले. डोळ्यासमोरची सर्व खोली धुसर झाली. हेलकावे खायला लागली. त्याच्या शब्दांचे विष शरीरात भिनायला लागले होते. 1-2 दिवस तो थांबणार होता आणि मग सर्व घरात ती आणि तो दोघेच तेवढे होते. तिचा एकटीचा असा काय प्रतिकार होणार? तरीही तो एकटाच असता तर तिने तोही प्रयत्न केला असता, पण तो एकटा नव्हता. त्याचे ते सावलीसारखे सहकारी घरभर पसरले होते. कोणत्या कोपऱ्यातून, कोणत्या दारामागून, कोणत्या पडद्याआडून ते सरकत बाहेर येतील हे कसे सांगणार? आणि त्यांच्या विरुद्ध ती आपला बचाव कसा करणार? आणि अवघा 4 महिन्यांचा बाळ, त्याचे संरक्षण कसे करणार? दिवसाचे 24 तास ती थोडीच जागी राहू शकणार होती? केव्हा तरी अशी वेळ येणारच की शरीर थकून जाईल, डोळे झोपेत मिटतील, पण त्यांना दम नव्हता, थकवा नव्हता, झोपेची आवश्यकता नव्हती. अशाच एका संधीसाठी ते कोपऱ्या कोपऱ्यातून दबा धरून बसलेले असतील आणि संधी मिळताच बाहेर सरकतील. अडवू म्हटल्याने मन अडत नव्हते. भयानक चित्रे कल्पनेने समोर उभी राहत होती. या भयाच्या आचेखाली मनाचा धीर मेणासारखा वितळून जात होता. काय करावे ते सुचतच नव्हते. हातातले काम तसेच टाकून ती धावत धावत बाळापाशी गेली आणि आवेगाने त्याला उचलून घेऊन तिने त्याला छातीशी घट्ट धरले. त्याची झोपमोड झाली आणि मिटल्या डोळ्यांनीच त्याचे लहानसे गुलाबी ओठ रडण्यासाठी चुरमुडले. पण आईचा स्पर्श त्याला यव्वनाच ओळखू यायला लागला होता. त्याचे निळसर भुरे डोळे उघडले आणि समोर आई दिसताच तो खुदकून हसला. किती निरागसपणा, तिला वाटले. आणि तिच्या उरावरचे ओझे त्या क्षणी कितीतरी पटींनी वाढले. त्याच्या गालाला गाल लावून ती त्याच्या कानात बोलू लागली, तुला इथे ठेवणारच नाही हं राजा. काय वाटेल ते झाले तरी आज आपण इथून बाहेर पडायचंच. मनात एक कठीण निर्धार आकार घेत होता. स्वयंपाक कसा तरी आटपून तिने जयंताला जेवायला हाक मारली. अजून तरी ती त्याच्याबरोबर जेवायला बसत होती. यापुढे ती जर इथे राहिली तर हे फार दिवस शक्य होणार नाही याची तिला कल्पना होती. कारण जयंताला समोरचे जिन्नस गबागबा खाताना पाहून तिची अन्नावरची वासना उडाली होती. तळलेल्या खमंग पदार्थावर जयंता आडवा हात मारीत जेवत असे. पूर्वी तिला त्याच्याबद्दल काळजीने अस्वस्थ वाटत असे, पण आता तर तिला समोर पाहावतच नसे. दाताखाली ओठ दाबून धरून ती त्याच्यासमोर बसली होती. जेवणाचा फार्स करीत बसली होती. जेवणानंतर बहुतेक सारी दुपार जयंता त्या हिरव्या खोलीतच घालवत असे. तो आता काय करतो हे पाहण्याची कमलला मुळीच जिज्ञासा नव्हती. 2-3 तास खोलीचे दार आतून बंद असायचे. एवढी माहिती तिला पुरेशी होती. ते दार बंद असताना त्यावरून हलकेच पुढे सरकून घराबाहेर पडायचा तिने बेत आखला होता. दुपारी 2चा सुमार होता. धगधगता प्रकाश आणि संपूर्ण शांतता असे मोठे चमत्कारिक वातावरण सर्वत्र होते. कमल आपल्या खोलीत धडधडत्या काळजाने थांबली होती. बाळ झोपायची ती वाट पाहत होती. एकदा त्याला गाढ झोप लागली की मग त्याच्या आवाजाने व्यत्यय येण्याची भीती राहिली नसती. पण आज त्याला नेमकी खेळायची लहर आलेली दिसत होती. स्वतःशीच मोठे मोठे आवाज करीत तो हुंदडत होता. कमलकडे त्याची नजर गेली की तो इतका गोड हसत होता की तिचे ऊर भरून येत होते. त्याला थोपटायचा तिने 2-3दा प्रयत्न केला, पण तो जास्त चेकाळल्यासारखा करायला लागला. तेव्हा तिने तो नाच सोडून दिला
आणि कॉटवरच ती त्याच्या उशाशी शांतपणे बसून राहिली. पण शेवटी खेळून खेळून तो दमला आणि युलेचे डोळे मिटून पाहता पाहता गाढ झोपला. उठून कमलने पदर खोचला. 3 दुपटी आणि बाळाचे काही कपडे एकत्र करून त्यांच्यातच बाळाला गुंडाळून घेतले. तिला या घरातली एक चिंधी नको होती, एक फुटका मणीसुद्धा नको होता. घरातल्या एकूण वस्तू तिच्या मते विटाळलेल्या होत्या. त्यांचा तिला स्पर्शही नको होता. ती हलकेच घराबाहेर आली. अगदी आवाज न करता जिना उतरली. मधल्या बोळवजा खोलीतून पुढे निघाली. एका हाताला पूर्वीची शांता मामेची खोली होती आणि याच बोळात एका रात्री तिला ती लहानशी सावली सरकत जाताना दिसली होती. तिच्या अंगावर एक शहारा आला. अगदी शेवटी डाव्या हाताला गंगाधररावांची नाही, जयंताची खोली होती. खोलीच्या बंद दाराकडे कमल भयभीत नजरेने पाहत उभी राहिली. पाय खिळल्यासारखे झाले होते. मनात अशी एक कल्पना येत होती की हा केवळ आपल्या व्यक्तिगत भीतीचाच परिणाम नाही, बाहेरचे काहीतरी आपल्या मनावर दडपण आणीत आहे. देवाचे नाव घेत तिने पावले पुढे रेटली. श्वास जवळजवळ रोखून धरून ती त्या दारावरून पुढे सरकली आणि मोठ्या दाराकडे निघाली. सुटका 15 पावलांवर होती, 10 पावलांवर, 5 पावलांवर. मनाचा धीर राहीना. एक एक क्षण ताणल्यासारखा लांबत चालला. तिच्या समोर दार दिसत होते. पुन्हा एकदा नजरेवर ती गढूळ छाया आली. निर्धाराने तिने हात पुढे केला. कडी काढली. दार उघडले. ती बाहेर पाऊल टाकणार होती, पण उचललेला पाय तसाच अधांतरी राहिला. डोळ्यांवर विश्वासच बसेना. कारण तिने गंगाधररावांच्या खोलीचे दार उघडले होते. का आणि कसे तिला कळत नव्हते. घराच्या बाहेरच्या दाराशी ती पोहोचली होती. ते दार तिने उघडले होते आणि समोर ती खोली होती. गडद हिरव्या अंधारात आराम खुर्चीत बसलेली ती अस्पष्ट आकृती दिसत होती. हलत होती, उभी राहत होती, पुढे येत होती. कमल का ये ना, जहरी साखरेचे शब्द येत होते. कमल अर्धवट काहीतरी किंचाळली आणि दूर झाली. शरीरातले सारे अवसान ओघळून गेले होते. कोठे आहोत, कोठे जात आहोत याचे भानच राहिले नाही. चाचपडत ती आतल्या खोलीपाशी आली आणि तिने धाडदिशी दार उघडले. पण तेही दार त्याच खोलीचे दार होते. तोच तो गडद हिरवा प्रकाश, तीच ती आराम खुर्चीतली स्थूल आकृती, तेच ते शब्द. कमल पुन्हा काहीतरी ओरडली असली पाहिजे. तिच्या धावपळीने बाळ जागा झाला होता आणि रडायला लागला होता. ती पिसाटासारखी घरभर धावत होती आणि खोली मागून खोली उघडत होती. आणि दरवेळी तिला तेच ते एक दृश्य दिसत होते. मनातला विचारांचा कलकलाट वाढत वाढत शेवटी मर्यादेबाहेर गेला आणि मन बधीर झाले. बाळ मोठ्याने रडत होता आणि ती उभी राहून न समजणाऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. काही क्षण जगाचे संदर्भच विरघळले होते. ती परत भानावर आली तेव्हा मधल्या हॉलमध्ये उभी होती. केस विस्कटलेले होते, शरीर घामेजलेले होते आणि मन चुरमुडून गेले होते. तिने आपला पराभव स्वीकारला होता. या घरातून तिला सुटका नव्हती. तिचे जे काही व्हायचे असेल ते या 4 भिंतीच्या आतच होणार होते. कोणाला काहीही कळणार नव्हते. कोणाला कशाचा संशयही येणार नाही आणि तिचे जीवन कणाकणाने झिरपून जाईल. आसपासच्या भकास आणि भयान शांततेत ती रखडत्या पावलांनी वर निघाली. एवढ्या 10-15 मिनिटात तिचे खांदे वाकले होते, डोळे निस्तेज झाले होते, मान खाली गेली होती. ती वर तिच्या खोलीपाशी आली. दारापाशी जरा अडखळली. आता जर काही वेगळेच झाले तर इथून हलायची तिच्या पायात शक्तीच राहिली नव्हती. तिने दार उघडले. मघाची ती विकृतीची लाट घरावरून पुढे गेली होती. समोरची खोली तिचीच होती. ती आत आली. बाळाला कॉटवर निजवले आणि मग त्याच्या शेजारीच निजून ती ढसाढसा रडायला लागली. कोणाची तरी गुलाम होती. तिचे शरीर तिच्या मालकीचे राहिले नव्हते. तिची ज्ञानेंद्रिये तिच्या ताब्यात नव्हती. खरे आणि खोटे यातला फरक तिला समजणारच नव्हता. सर्वमती गुंग करून टाकणाऱ्या भूलभुलैयात ती सापडली होती. विकल मनासमोर अशा क्षणांची, मग दिवसांची, मग वर्षांची भयानक रांग पसरत जाताना दिसत होती. आणि त्या सर्वांमागे छद्मीपणाने हसणारा तो चेहरा दिसत होता. कदाचित हा अनपेक्षित घटनांचा क्षणिक परिणामही असेल, पण निदान त्या क्षणी तरी तिला आपली अवस्था विलक्षण एकाकी, असहाय्य अशी वाटली. स्वतःमध्ये सामर्थ्य नव्हते. बाहेरून कोणाची मदत मिळण्याची आशाही नव्हती. आयुष्याच्या अंतापर्यंत ती एकटीच्या एकटी या नरकात पिचत पडणार होती. दिवस कसा तरी उलटला. कामांकडे लक्ष नव्हते. ती केवळ सवयीनेच होत होती. कोणत्याही क्षणी त्या भयानक खोलीचे दार उघडेल
आणि खोलीतून जयंता बाहेर येईल अशी सारखी धास्ती वाटत होती. पण ती खोली बंदच राहिली. तो आता काय करीत होता यावर तिला विचार करणेही अशक्य होते. जेवणासाठी तिने खोली बाहेरूनच त्याला हाक मारली आणि दार उघडण्यापूर्वीच ती घाईने परत स्वयंपाकघरात गेली. जेवताना तिची वर मान करायची सुद्धा हिंमत नव्हती. तिची खात्री होती की त्याचे ते काळेशार डोळे आपल्यावर मिस्किलपणाने खेळलेले असतील. त्या नजरेला नजर देण्याची तिच्यात या क्षणी तरी ताकद नव्हती. कळत न कळत आपल्या वागण्यात एक प्रकारची लाचारी येत असल्याची तिला जाणीव झाली. ती शरमली, संतापली, पण तिचा काहीच इलाज चालत नव्हता. 5-7 मिनिटाच्या अवधीत त्याने तिच्या मनाचा चुराडा करून टाकला होता. तो जागचा हल्लाही नव्हता. तिच्या अंगाला त्याने स्पर्शही केला नव्हता. ही तर केवळ सुरुवात होती. शांतामामी काय म्हणाली होती? शरीरावर आणि मनावर प्रयोग. त्यावेळी कमलने त्या शब्दांना महत्त्व दिले नव्हते, पण आता ते आठवताच तिचा जीव आतल्या आत गलबलल्यासारखा झाला. एक घास घशाखाली उतरेना. हात कापायला लागले, डोळे चुरचुरायला लागले. तिचा तोल पार जाण्यापूर्वीच जयंता बाहेर निघून गेला. भयाचा अर्क घेऊन अंधारी रात्र झाली. अशा तानाखाली जीवाला कधी स्वस्थता मिळेल यावर कमलचा विश्वास बसत नव्हता. बाळ तिच्या शेजारी शांत झोपला होता, पण तिचे मन मात्र 10 दिशांना भरकटत होते. दुपारच्या त्या चमत्कारिक प्रसंगाची आठवण काही केल्या पुसट होत नव्हती. कल्पनेत ती पुन्हा पुन्हा एका दाराकडून दुसऱ्या दाराकडे धावत होती. या पुनरावृत्तीत काही अनैसर्गिक असेल याची तिला शंकाही आली नाही. मात्र तिला असा एक चमत्कारिक भास होत होता की तिने उघडलेल्या आणि घाईने मिटलेल्या प्रत्येक दारामागे तिचा काही ना काहीतरी अंश राहून जात होता. भयाच्या त्या हिसक्यांगणिक मन पिंजून गेले होते. याचे धागे धागे झाले होते. ते सर्व घरभर विखुरले होते. प्रत्येक खोलीच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हे धागे पसरले होते आणि त्या सर्वांच्या मध्यभागी ती होती. तिचे शरीर एकदम ताठ झाले आणि श्वास छातीत अडकला. कारण गोष्टी आता केवळ काल्पनिक राहिल्या नव्हत्या. तिला जाणवायला लागल्या होत्या. पायाच्या बोटावर मुंगी चालायला लागली की तसेच जाणवते. तशीच जाणीव तिला होत होती. घरभर विखुरलेल्या तिच्या मनाच्या तंतूवर काहीतरी हालचाली चालल्या होत्या. त्यांच्यावरून काहीतरी मागे पुढे सरकत होते. शांतामामीला, गंगाधररावांची किंवा इतर कोणाची तरी हालचाल आधीच कशी जाणवत होती हा तिला प्रश्न पडला होता. त्याचे भयानक उत्तर आता तिला मिळाले होते. एकदा चहा घेऊन बाहेर गेल्यावर जेवायच्या वेळेपर्यंत जयंता सहसा स्वयंपाकघरात येत नसे. आज 9:30च्या सुमारासच तो स्वयंपाकघरात आला होता. हातातले पोस्टकार्ड तो रागाने हवेत हलवित होता. कमल, त्याचा आवाज खडा होता. नेहमीसारखा मानभावी नव्हता. हातातले काम खाली ठेवून कमल त्याच्याकडे वळली. अनंताचे पत्र आले. तो इकडे येणार आहे. कशासाठी? तू त्याला काही पत्रबित्र टाकले होतेस का? हे सगळेच कमलला इतके अनपेक्षित होते की ती केवळ मूकपणाने मान हलवीत राहिली. पण मन एकदम धावायला लागले होते. अनंत येणार. मग कोणा हाती त्याला निरोप पाठविला होतास? मी कोणाचे तोंड तरी पाहिले आहे का इथे आल्यापासून? कमल एकदम संतापून म्हणाली. जयंताचे तिच्या शब्दांकडे अर्धवटच लक्ष होते. त्याला इथे याची काय जरुरी आहे? त्याचा आता संबंधच काय राहिला आहे इथे? तो स्वतःशीच कुरकुरत होता. कपाळ विचारांच्या आठ्यांनी भरून गेले होते. स्वतःच्या बहिणीला भाऊ भेटायला आला तर त्यात एवढे जगावेगळे काय झाले? कमलला त्याला विचारावेसे वाटत होते, पण ती काही बोलली नाही. जयंत विलक्षण अस्वस्थ झाला होता. खोलीभर तो एरझारा घालीत होता आणि मग शेवटी तो कमलपाशी थांबला. कमल, मी काय सांगतो ते नीट ऐक. त्याचा आवाज हळू येत होता आणि आजवर कधीही इतका गंभीर झाला नव्हता. त्याला येऊ नको असे पत्र लिहायलाही आता सवड नाही. तो येणारच इथे. कमल, त्याला राहायचा आग्रह करू नकोस. तुझ्या मनात वेड्यासारख्या ज्या शंका येतात त्या त्याच्याजवळ बडबडू नकोस. तुला तर त्रास होईलच, पण मग त्याला सुद्धा त्रास होईल. तुझे सर्व व्यवस्थित चालले आहे असे त्याला सांग. तुझ्या आईला, भावंडांना, तुझ्या मुलाला काही अपाय होऊ नये असे वाटत असेल तर मी सांगतो तशी वागशील. अविचाराने वागलीस तर मग पुढच्या कशाचीही जबाबदारी माझ्यावर नाही.
जयंता स्वयंपाकघरातून निघून गेला आणि कमल टेबलाला टेकून उभी राहिली. काही क्षणांपूर्वी मनात उसळलेल्या आशेवर पाणी पडले होते. मनात विलक्षण संघर्ष माजला होता. अनंता आला की ती त्याच्याबरोबर घर सोडून जाऊ शकली असती, पण जयंताची धमकी निरर्थक खासच नव्हती. त्याच्या प्रहारी शक्तीचा लहानसाच पण जीवघेणा अनुभव तिला स्वतःला आला होता. मग केवळ तिच्या बचावासाठी बाकीच्या सर्वांना धोक्यात लोटण्याचा तिला कितपत हक्क होता? जयंताशी विवाह करण्याचा निर्णय तिनेच घेतला होता ना? मग त्या निर्णयाची फळे भोगण्याची जबाबदारी तिची एकटीचीच नव्हती का? भल्यासाठी किंवा वाईटासाठी तिचं आयुष्य तिला जगायला हवे होते. सुटकेचा दरवाजा डोळ्यांसमोर उघडत असूनही तिला त्याच्याकडे पाठ फिरवली पाहिजे. तिचे सुख दुःख ते तिच्या एकटीसाठीच होते. जितक्या अलिप्तपणाने तिने आजवर इतरांकडे पाहिले होते, तितक्याच अलिप्तपणाने ती आता स्वतःकडे पाहत होती. निर्णय तर्कशुद्ध होता, उदात्त होता, पण जीवावर केवढे ओझे पडले होते. अनंता दुसऱ्या दिवशी सकाळी आला. त्याची अपेक्षा काय होती हे समजायला मार्ग नव्हता. आपली बहीण चांगल्या घरात पडली आहे, तिचे सगळे काही यथासांग असणार अशी त्याची समजूत असावी. कमल इथे आल्याला महिनाच उलटत होता. आपल्यात केवढा बदल झाला आहे याची तिला कल्पना नव्हती. पण तिला पाहताच अनंताच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्य दिसू लागले. काळजीही आलीच. पहिली 5-7 मिनिटे जयंता खोलीत होता. तोपर्यंत अनंता काही बोलला नाही. पण मग जयंता उठला, कमलकडे पाहत म्हणाला, मी जातो बाहेर, चालू द्या भावा बहिणीच्या गप्पा. आणि तो बाहेर गेला. जरा वेळाने अनंता म्हणाला, ताई, तू अशी का दिसतेस? तुझी प्रकृती बरी नाही का? का रे, कशी दिसते? मला तर काही होत नाही. ताई, मला तर तुझी प्रकृती ठीक दिसत नाही. डोळे लालसर वाटतात, चेहरा ओढलेला वाटतो. बाळ त्रास देतो का फार? नाही अनंता. कमलचा आवाज तुटक येत होता. अनंता जेमतेम 20 वर्षांचा होता. अशा प्रसंगी कसे वागायचे हे न समजून तो बावरल्यासारखा झाला. घरात येताना त्याच्या चेहऱ्यावर जी एक अपेक्षा आणि उत्साह होता तो नाहीसा झाला होता. त्याच्या संभ्रमित चेहऱ्याकडे पाहताना कमलचा जीव तिळतिळ तुटत होता. त्याला आणखी दुखवावे लागणार आहे ती मनाशी म्हणाली आणि तिने मन घट्ट केले. चहा घेशील ना रे अनंता? ती उठत म्हणाली. चहाचे मन बघू ग, जरा बस तरी, तो म्हणाला. त्याच्या शब्दाकडे लक्ष न देता कमल उठली. जयंताने दिलेली सूचना त्याला कोणत्या शब्दात सांगावी यावर तिचा विचार चालला होता. तिचे सर्व काही व्यवस्थित नाही, काहीतरी बिनसलेले आहे अशी अनंताला शंका आलीच होती. तिच्या शब्दांनी आणि कृतीने त्यात भरच पडणार होती. त्या सर्वांनाच तिच्याबद्दल अस्पष्टशी अशी काळजी वाटत राहणार होती. पण तिच्यामुळे त्यांच्यावर काही भयानक आपत्ती ओढवण्यापेक्षा ही काळजी शतपटीने परवडली. अनंताकडे पाठ करूनच कमल म्हणाली, अनंता, मी तुला काही सांगणार आहे, ते आधी नीट ऐकून घे. तुला वाईट वाटणार आहे, धक्का बसणार आहे, कदाचित रागही येईल, पण आता मागची नाती बदलली आहेत हे लक्षात ठेव. इकडे येण्यासंबंधी तुझे पत्र अचानक आले. स्पष्ट सांगायचे म्हणजे यांना तुझे येणे आवडलेले नाही. मला काय वाटले हे तू विचारूच नाहीस, कारण मी आता स्वतंत्र नाही आणि माझ्या मतांना फारशी किंमत नाही. अरे, तिकडच्या माणसांबद्दल यांच्या मनात एवढा कशाचा राग आहे हे मला माहीत नाही आणि त्यांना विचारायचीही सोय नाही. त्यांचे वडील गंगाधर मामजी असेच वागले होते. शांता मामीच्या माहेरच्यांना त्यांनी असेच कायमचे तोडून टाकले होते. त्यांचीच गादी पुढे चालणार असे दिसते. कमल गप्प बसली आणि खोलीतही शांतता राहिली. अनंता तर आपल्या कानांवर विश्वासच न बसल्यासारखा आश्चर्याने तिच्याकडे पाहतच होता. वास्तविक कमल त्याच्यापेक्षा फार तर 3 वर्षांनी मोठी असेल, पण त्यांच्यातले खरे अंतर या 3 वर्षांपेक्षा खूपच जास्त होते. तो अजून शैशवाच्या कडेवरच होता, तर कमलने मातृत्वाचा उंबरठा ओलांडून स्त्री जगात प्रवेश केला होता. तिची मूल्य आमूलाग्र बदलली होती आणि तिच्या भोवती अदृश्य पण अभेद्य अशा अनेक शृंखला पडल्या होत्या. ती त्याला यापैकी काय सांगणार. पण ताई, जयवंतराव एकदम असे का वागायला लागलेत? अनंता म्हणाला.
त्याची गोंधळलेली मनस्थिती कमल जाणू शकत होती, म्हणूनच तिला त्याचा राग आला नाही. काही वेळ ती चहा करण्यातच गुंतली आणि मग चहाचा कप त्याच्या पुढे ठेवून ती त्याच्या शेजारी बसली. अनंता, विवाहित स्त्रीचे आयुष्य असेच असते. आपले मन मारून तिला इतरांच्या मनासारखे वागावे लागते. आवडीनिवडीचा किंवा योग्य अयोग्याचा विचार करायला तिच्याकडे अधिकारच नसतो. एवढा ओझरता उल्लेख पुरे आहे असे तिला वाटले. यापेक्षा जास्त स्पष्ट शब्दात ती बोलूच शकणार नव्हती. मी तुला इथे ठेवून घेणार नाही. घरी गेलास की आईला सांग की कमल मजेत आहे, बाळही मजेत आहे. ताटातुटीचा काळ ती शक्य तितका लहान करू पाहत होती, पण शरीर विश्वासघातकी होते. आवाजात कंप आला होता, डोळ्यांना पाणी आले होते. ती स्वतःच्या भावना लपवणार तरी कोठवर? अनंताचा चेहरा हिरमुसला झाला होता. त्याला संतापही आला होता, पण तो बालिश संताप. तिला वाटले, जयंताच्या विषारी खुनशी रागापुढे त्याची काय पत्रास राहणार. आम्ही किती लहान आहोत. तिला वाटले, किती लहान आणि किती असहाय्य. संतापाने ताड दिशी उभी राहण्या इतका तरी स्वाभिमान अनंतामध्ये होता. ताई, मी जाऊ का? मला फार वाईट वाटले बघ. तू सांगतेस तसा निरोप मी आईला देईल बरे का? आणि असाच परत गेलो तर तिला नक्कीच संशय येईल. एखाद्या मित्राकडे एखादा दिवस काढीन आणि मग परत जाईन. किती समज होती त्याला, कमल विचार करीत होती. आणि त्या सगळ्याचा उपयोग तिचे लांछन लपविण्यासाठी. आणि ताई, जाताना जयवंतरावांना भेटलो नाही तर चालेल का? चालेल, मी तुझ्यावर काहीही लादणार नाही. आणि ताई, शेवटचाच एक प्रश्न. माझी काही मदत होण्यासाठी आहे का? तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. एका क्षणापुरता तिचा संयम ढासळला. भेदरलेले डोळे पांढऱ्या फेक चेहऱ्यातून अनंतावर खिळले. एक औंढा गिळून ती म्हणाली, अनंता, एका देवाखेरीज मला कोणीही मदत करू शकणार नाही. अनंता, त्याचीच प्रार्थना कर तुझ्या ताईसाठी. कमलने अनंताकडे पाठ फिरवली. तो काही क्षण थांबला आणि मग जागचा हलला. त्याची लांब लांब जाणारी पावले तिला ऐकू येत होती. बाहेरचा दरवाजा उघडला, मिटला आणि अनंता गेला होता. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. मघापेक्षा आणखी दाट, तिला जाणवणारी, एका वेगळ्या अर्थाने जाणवणारी. कारण साऱ्या घरभर तिचे ते सूक्ष्मपाश पसरले होते. त्यांच्यापैकी एकावर बारीक थरथर होऊ लागली होती. ती थरथर तिच्या दिशेने पुढे सरकत होती. डोळे मिटून कमल उभी होती, पण डोळे न उघडताही, दाराकडे तोंड न करताही ती सांगू शकत होती की जयंता तिच्याकडे येत होता. सर्व अभिनय संपला होता. मुखवटे गळून पडले होते. नाटक संपले होते. भीषण सत्य नागड्या उघड्या क्रूर स्वरूपात तिच्या दिशेने येत होते. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. तुमचे आमचे सर्वांचे लाडके समर्थ भाग 4 मध्ये प्रवेश करणार आहेत. तोपर्यंत ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.